महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उद्या आपला 22 जुलै रोजी वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्र आम्ही साजरा करीत आहोत. आपणास उदंड आयुष्य लाभो, निरामय आयुष्य लाभो, हीच परमेश्वराचरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत. महाराष्ट्रात आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपणाकडून आमच्या बऱ्याच अपेक्षा आहे. संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला प्रेमानं लाडानं देवा भाऊ म्हणतो. देवा मराठीचा जर अर्थ पाहिला, ज्ञानदेवांनी म्हटलं आहे की माझ्या मराठीचा बोल कौतुके, अमृताचेही पैजा जिंके. देवा म्हणजे देवा, आम्हाला द्यावा काहीतरी, असा त्याच्यातून गहन अर्थ आपण काढला तर आम्हाला काहीतरी दिलासा मिळेल. आपण पाहिलं तर या महाराष्ट्रात आपण एक तरुण तडफदार मुख्यमंत्री आहात, याचा अभिमान आम्हाला आहे. परंतु त्याबरोबर खंत देखील आहे की आपले सवंगडी हे न्यायाची भूमिका घेत नाही. आज महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल झालेला आहे, कामगार हवालदिल झालेला आहे. ज्या कामगारांचं जीवन उद्योगपतींच्या याच्यावर उद्योगावर चालू आहे, ते उद्योगपती देखील हवालदिल झाले. ज्या गृह खात्याचे आपण मंत्री आहात, त्या गृह खात्यातील पोलीस दलाला देखील एक दिलासा मिळत नाही. पोलिसां देखील सामान्य माणूस हुज्जत घालीत आहे. पोलिसांच्या महिला ज्या भगिनी, त्या देखील परवा आझाद मैदानावर त्यांना घरं मिळत नाही. त्यांना एक आपल्या कौटुंबिक जीवनाची जे साथ असते आपल्या पतीबरोबर, ती त्यांना जीवन मिळत नाही. कुठला सण साजरा करता येत नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली. आणि यासाठी आपण जर जातीनं लक्ष घातलं आणि या सुधारणा जर झाल्या तर खरोखरच एक आपल्यासारखा तरुण तडफदार उमेदवार आपलं मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला, याचं खरोखर आम्हाला भाग्य लाभल्यासारखं वाटेल. हे एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र मी आपल्यापुढं कथित केलेलं आहे. परंतु त्याचबरोबर आमच्या व्यक्तिगत देखील एक खंत आहे, समस्या आहे, त्या देखील आपण सोडवाव्यात. या देशात एक जातीयता ही इतकी चिटकून बसलेली आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी वंदनीय शाहू महाराजांनी 1902 मध्ये आरक्षण दिलेलं आहे. आरक्षणाचे जनक आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद केलेली आहे आणि मागासवर्गीयांना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना आरक्षण दिलेलं आहे. परंतु या आरक्षणाचा लाभ हा सर्व स्तरावर पोहोचत नाही. यासाठी एक भारतात संपूर्ण लढा उभारला गेला आणि त्या लढ्यातून सुप्रीम कोर्टाला दखल घ्यावी लागली आणि सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला की राज्यानं प्रत्येक या जे 13% आरक्षण आहे किंवा जे काय इतर राज्यात असेल त्याचं वर्गीकरण करून सर्वांना समान न्याय मिळेल अशा पद्धतीची भूमिका घ्यावी. आपण देखील ती घ्यावी. आपण घेतलेली आहे भूमिका. न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे, परंतु त्या समितीचं कामकाज कासवगतीने चालू आहे. तर आमची आपल्याकडे एकच विनंती आहे की उद्याच्या 22 दिवसाची वाढदिवसाची आपण आम्हाला एक भेट द्या आणि कुठेतरी घोषणा करा की या वर्गीकरणाचा 100% मी पाठपुरावा करून याचा रिझल्ट, याचा निकाल हा एक एवढ्या कालावधीत, अल्प कालावधीत देईल की जेणेकरून होणारी नोकर भरती, आमच्या जे तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण घेतात मुलांना, त्यांना देखील एक मार्काच्या पर्सेंटेजमध्ये थोडाफार बेनिफिट मिळेल, लाभ मिळेल. अशा पद्धतीची जर भूमिका घेतली, आमचं राहणीमान सुधारलं, आर्थिक शैक्षणिक प्रगती सुधारली, तर हळूहळू जातीयता देखील दूर होईल. थोडीफार जातीयता, कारण शेवटी राहणीमानावरच जातीयतेच्या म्हणजे गलिच्छपणावर अस्पृश्यता ही ठरली गेलेली आहे, तर ती दूर होईल आणि हा जातीयताचा कलंक मिटवणारे आपण अशा पद्धतीचं
एक इतिहासात नोंद होईल. जसे शाहू महाराजांची झाली तशी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, परंतु त्या आरक्षणाचा जो समान न्याय आहे हा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला आणि ही इतिहासातली नोंद अजरामर होईल. तेव्हा आमची आपल्याला प्रार्थना आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण याबद्दल आपण ठोस असा निर्णय घ्यावा आणि पुनश्च एकदा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. दीर्घायुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो. या महाराष्ट्रात असा एकमेव मुख्यमंत्री झालेला आहे अशी इतिहासानं नोंद घ्यावी. तरुण, उमदा, तडफदार, अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून आपली तर आम्ही इतिहासानं दखल घेतलेलीच आहे, परंतु यापुढेही तो सतत इतिहासानं दखल घ्यावी की जेणेकरून अस्पृश्यांना खऱ्या अर्थानं न्याय देणारा, समान असा न्याय देणारा एकमेव नेता म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस अशी आम्ही आपल्याकडे आशा बाळगतो आणि त्या आशेची आपण एक आम्हाला पूर्ण एक ग्वाही द्याल अशी एक मी आपल्यास विनंती करतो. धन्यवाद. मी अण्णा धगाटे, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता. जय लवजी, जय भीम, जय अण्णा, जय सावरकर.